डीमार्ट मधून काय काय खरेदी केली ती मी तुम्हाला दाखवते। पहिलं तर हा आईस्क्रीमचा फॅमिली पॅक घेतला होता एक, तर तो काहीतरी 145 रुपयाचा होता व्हॅनिला फ्लेवरचा। तर तो पहिलं तर फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि नंतर पुढे दाखवते मी काय घेतले ते। ह्या काचेच्या भरण्या मला खूप दिवसाच्या घ्यायच्या होत्या, 69 रुपयाला होत्या, पण मी प्रत्येक महिन्यात म्हणते घ्यायच्या आणि घेतच नव्हते। तर ह्या महिन्यात 2 घेतल्या, एक मिठासाठी एक तिखटासाठी एक, कारण तिखट मीठ प्लास्टिकच्या भरणीत ठेवू नये असं म्हणतात म्हणून। नंतर मग एक बिस्किट्सचा पॅक घेतला होता ह्याचा मॉम्स मॅजिक। नंतर त्याचबरोबर मुलांनी मॅगी घेतलेली आणि हा इंडिया गेट राईस घेतला ह्यावेळेस, जो की 10 किलोचा आहे। 490 रुपयाला बसला, म्हणजे 49 रुपयाला। आणि असं जर आपण बासमती मोगरा जर घ्यायला गेलो, हा मोगराच आहे, तर हा 49 रुपयाला बसला आणि सुट्टा 58ला बसतो। आणि हा गहू घेतला लोकवनचा ह्यावेळेस, जो की 39 रुपयाला किलो बसला, तो 5 किलो होता। आणि तांदूळात आम्हाला जाईल 2-3 महिने, तांदळाचं काय आता टेन्शन नाही, 10 किलो तांदूळ आहे तर 2-3 महिने जाईल म्हणून घेतला मोठाच एकदा। नंतर मग डव साबण 2 घेतलेले, त्याचबरोबर मग तेलाचे पॅकेट्स घेतले। तेलाचे पॅकेट्स ह्यावेळेस मी 7 घेतले। आता म्हणलं मुलांना सुट्ट्या आहेत तर काहीतरी बनवायचं मुलांसाठी म्हणून, तळण्याचे पदार्थ किंवा स्नॅक्सचं काहीतरी बनवायचं म्हणून हे 7 पॅकेट्स ह्यावेळेस घेतली होती। दरवेळेस 6 घेते, तर ह्यावेळेस एक एक्स्ट्राचं घेतलं होतं, तर ते ठेवलं काढून। त्याचबरोबर हे चोकोज मुलांनी घेतले होते, त्यांना आवडतात दुधामध्ये खायला। त्याचबरोबर एक भांड्याचं साबण आणि मग एक हा काहीतरी नीम होता, पतंजली नीम, तो मिस्टरांनी घेतला आहे त्यांच्यासाठी। आणि हँडवॉश हे 8 वाले 3 घेतले होते आणि एक ड्रेनेजची पावडर घेतली होती। ड्रेनेजची पावडर असावी घरात, कधी सिंक आपलं ब्लॉक होईल सांगता येत नाही, त्यामुळे घरात असलेली बरी म्हणून मी शिल्लक घरात ठेवत असते। आणि दर महिन्यात एकदा तरी आम्हाला उपयोगाला येतेच, कारण कधीतरी असं ब्लॉक वगैरे होतं किंवा मग नॉनव्हेज केल्यावर वगैरे अर्धी जरी पुडी टाकली ना तर छान असं स्वच्छ होऊन जातं। एक बॉटल घेतली आणि हा लायटर घेतला। लायटर मला घ्यायचा होता, 99 रुपयाला लायटर भेटला, खूप छान, तर तो घेतला। त्याचबरोबर मग अगरबत्ती आणि 2 कपड्याचे साबण घेतले, एक रिनचा आला आणि एक दुसरा स्टारलाइट असा आला होता। तर आता एवढं काही गडबडीत नाव काय वाचलं नाही, तो घेतला होता। नंतर मग अजून एक पॅकेट मॅगीचं हे होते वेलदोडे, आणि त्याचबरोबर ह्यामध्ये होती चहा पावडर छोटीशीच पॅकेट घेतली, कारण गेल्या महिन्यातली चहा पावडर आत्ताच वापरायला काढली आणि ती कधी संपली वगैरे तर असावी शिल्लक म्हणून घेतली। माचीस बॉक्स एक आणि हे एक बिस्किट्सचं पॅकेट घेतलेलं मुलांनी। आणि मोहरी घेतली, त्याचबरोबर जिरं घेतलं आणि ह्या महिन्यात ना आवर्जून बारीक मोहरी घेतली। मोठी मोहरी गेल्या महिन्यात घेतलेली ती फुटतच नव्हती, फोडणीला नुसतीच करपून जायची, तर ह्या वेळेस मग ती छोटी घेतली। नंतर लिक्विड घेतलं होतं भांड्याचं। त्याचबरोबर मग पोहे घेतले होते, पोहे 2 किलो होते, तर पोहे वगैरे ते ठेवलं। आणि नंतर मग मेथ्या घेतले होते, एक पॅकेट 10 की 13 रुपये असंच काहीतरी किंमत होती त्याची, तर ते घेतलं। त्याचबरोबर मग मूग डाळ घेतली होती, 1.5-2 किलो होती, 1 किलो आणि काहीतरी 700 ग्रॅम, तर मूग डाळ पण लागते भरपूर आम्हाला। आणि ह्यामध्ये होता साबुदाणा, तर तो पण 1.5-2 किलो होता। तर डीमार्टमध्ये आपण असं घेतो ना, त्यामुळे एवढं काय समजत नाही किती घेतलं ते। आणि ह्यात बेसन होतं, ते पण 1.5-2 किलो, 2च किलो होतं, 1 किलो 900 ग्रॅम। आणि शेंगदाणे होते 2 किलो किंवा 2.25 किलो असतील असे। आणि नंतर मग हरभऱ्याची डाळ पण थोडीशी घेतली होती, अर्धा किलो होती आय थिंक, तर 700 ग्रॅम होती। नंतर मग ह्यामध्ये होता रवा, तर रवा वगैरे घेतला होता। आता मुलांना आप्पे वगैरे बनवायचे आहेत, तर आप्पे बनवलेच नाही बरेच दिवस झाला, तर आप्पे बनवायचे म्हणून रवा घेतला। आता यामध्ये गूळ, खोबरं, हार्पिक, लायझॉल आणि टूथपेस्ट एवढं राहिलेलं आहे, तर ते मी इथल्या दुकानातनं घेऊन येईल। काही नाही काय राहतंच आपलं, आणि काही गोष्टी तर आम्ही मुद्दामच खोबरं वगैरे, हार्पिक, लायझॉल ते डीमार्टमधून आणत नाही, कारण खूप मोठे पॅक असतात आणि खोबरं खराब असतं, तर ते भरून ठेवलं। आणि नंतर ह्या भरण्या पहिलं तर धुवून सुकायला ठेवल्या, कारण मला ह्यामध्ये तिखट मीठ मला भरून ठेवायचं होतं। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, बाय बाय।